घरातला पसारा कमी करण्यासाठी सर्वात प्रथम अशा वस्तू बाहेर काढा ज्याचा तुम्ही गेल्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात अजिबात वापर केलेला नाहीये. घरातील पसारा कमी करून घर व्यवस्थित ठेवण्यासाठी खालील टप्प्याचा वापर करूया. नंबर 1. घरातील जे कपडे तुम्हाला आता होत नाहीत किंवा तुम्ही जे वर्षभरात एकदाही घातलेले नाहीत ते कपडे दान करा किंवा काढून टाका. नंबर 2. स्वयंपाकघरातील एक्सपायर झालेले मसाले व न वापरलेले डबे आणि औषधाच्या पेटीतील मुदतबाह्य औषधे म्हणजेच एक्सपायर झालेली औषधे त्वरित फेकून द्या. नंबर 3. जुनी रद्दी, अनावश्यक बिले आणि जुन्या पत्रिका यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा किंवा रद्दीत टाका. नंबर 4. नादुरुस्त झालेले मोबाईल, चार्जर किंवा जुने इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त होत असतील तर करा, अन्यथा वेस्ट म्हणून बाहेर काढा. नंबर 5. जर तुमच्या घरात बंद पडलेले घड्याळ, तुटलेला आरसा, फाटलेले पोस्टर्स किंवा खराब झालेली भांडी असतील तर ती ताबडतोब बाहेर काढा. या सर्व तुटलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 6. फ्रीजमध्ये खराब झालेले अन्न, खराब झालेला भाजीपाला तसेच नको असलेल्या वस्तू ताबडतोब बाहेर काढा. नंबर 7. वास आणि चव गेलेले जुने मसाले किंवा एक्सपायर झालेले मसाले विनाकारण घरात ठेवू नका. नंबर 8. कधीच उपयोगात न येणारी हॉटेलचे मेनू कार्ड आपण ती विनाकारण घरात आणतो आणि ते उपयोगातही येत नाहीत तरी आपण ती तशीच घरात ठेवतो, ती फेकून द्या. नंबर 9. ड्रॉवरमध्ये कोंबून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला कधी उपयोगातही येत नाहीत तरी सुद्धा आपण त्या ठेवतो. नंबर 10. मुदत संपलेली औषधे म्हणजेच एक्सपायर औषधे, तुटलेले कपड्याचे हँगर, छिद्रे पडलेले सॉक्स तसेच फाटलेले जुने अंतर्वस्त्र या सर्व वस्तू आजच बाहेर काढा, विनाकारण घरात ठेवू नका. तसेच अंगात न बसणारे कपडे, पायात घातले की न बसणारे बूट, चपला अशा वस्तू घरात ठेवणे काहीच आवश्यकता नाही. गरज असल्यास तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. नंबर 12. घरात वर्षानुवर्ष साठवलेली जुनी लाईट बिलं आणि पावत्या तसेच घरात साठवून ठेवलेल्या झाकण नसलेल्या भरण्या विनाकारण आपण घरात ठेवतो, त्या अगोदर बाहेर काढा. तसेच आपण एक्सपायर झालेले मेकअपचे सामान, सैल झालेले केस बांधायचे रबर बँड अशा वस्तू महिनोन्महिने विनाकारण आपण घरात ठेवतो आणि विनाकारण पसारा वाढवतो. अशा प्रकारचे एक्सपायर झालेले मेकअपचे सामान आपल्या त्वचेसाठी फार हानिकारक आहे, त्यासाठी फेकून देणे हाच एक उत्तम पर्याय आहे. नंबर 14. तसेच बिनाकामाची भांडी, गंजलेले किंवा तुटलेले दागिने, जुन्या पाण्याच्या बाटल्या, न चालणारी पेनं, गिफ्ट्स, पेनचे उरलेले तुकडे, पुन्हा कधीच वापरण्यात येणाऱ्या गिफ्टच्या पिशव्या इत्यादी वस्तूसुद्धा आपण कारण नसताना घरात ठेवतो, त्यासुद्धा फेकून द्या, नाहीतर गरजू व्यक्तीला देऊन टाका. या व्यतिरिक्त अशा तर कित्येक वस्तू आहेत त्या अजूनही आपल्याला उपयोगात नसताना आपण आजही त्या घरात ठेवलेल्या आहेत. तुमच्याही घरात अशा वस्तू आहेत का याची लिस्ट मी पुढील प्रमाणे देत आहे. नंबर 15. जुनी वाढदिवसाची शुभेच्छा पत्र. नंबर 16. जुनी मासिकं, घरात नसलेल्या वस्तूंची पुस्तिका. नंबर 18. जुने पेंटचे डबे. नंबर 19. तुटलेली स्वयंपाकघरातील भांडी किंवा साधनं. नंबर 20. झाकण हरवलेले डबे. नंबर 21. तडा गेलेले कप आणि ग्लास. नंबर 22. खूप जुने टॉवेल, फाटलेल्या चादरी, घरातील चपट्या झालेल्या उशा, जुन्या रजई यावरील वस्तू आपल्या कधी वापरण्यात सुद्धा नसतात तरी सुद्धा आपण घरात ठेवतो. नंबर 25. संपलेल्या सनस्क्रीनच्या ट्यूब्स, सुकलेल्या नेलपॉलिशच्या बॉटल्स तसेच थेंबर उरलेल्या अत्तरच्या बाटल्या किंवा सेंटच्या बाटल्या यासुद्धा आपण वर्षानुवर्ष तशाच ठेवतो, यासुद्धा आपल्याला गरज नसतात, त्यासुद्धा फेकून द्या. नंबर 28. जुने वायर आणि केबल. नंबर 29. तुटलेली खेळणीसुद्धा आपण तशाच ठेवतो, त्यासुद्धा कुणाला तरी देऊन टाका किंवा फेकून द्या. नंबर 30. तुकडे हरवलेले पझल, ओरखडे पडलेल्या CD आणि DVD. नंबर 32. कधीतरी लागेल म्हणून रिकामे ठेवलेले मोबाईल किंवा TVचे बॉक्स. नंबर 33. कधीतरी आपल्याला हे कपडे येतील अशा आशेने सुटकेस भरून ठेवलेले कपडे. असे सुटकेस भरून ठेवलेले कपडे वर्षानुवर्ष तसेच पडून राहतात, त्यापेक्षा कोणाला तरी देऊन टाका. याशिवाय घरामध्ये रिकाम्या मेणबत्तीच्या भरण्या, आवडत नसलेल्या शोभेच्या वस्तू, झिजलेल्या चपला किंवा बुटं, कधीच न वापरण्यात येणाऱ्या बॅगा, फुकट मिळालेले पण वापरलेले सॅम्पल्स,
चावी नसलेले किचेन, तसेच ड्रॉवरमध्ये पडलेला उगाचचा कचरा, तसेच वर्षानुवर्ष नंतर लागेल म्हणून जपून ठेवलेल्या निरुपयोगी वस्तू आपण जपून ठेवतो, पण त्याचा उपयोग आपल्याला कधीच होत नाही. तर अशा प्रकारे या फालतू वस्तू आजच बाहेर काढा. बघा किती घर मोकळं वाटेल आणि डोक्यालाही शांतता मिळेल. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घरात जितका कमी पसारा तितकी जास्त मनाची शांती. दररोज फक्त 10 ते 15 मिनटं काढा आणि थोडं थोडं घर आवरायला सुरुवात करा. काही दिवसातच तुमचं घर अगदी टापटीप दिसेल आणि मनही एकदम हलकं झाल्यासारखं वाटेल. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.